मेनका ये. काय घ्यायची प्रे? हे समजा असं अचानक का केलंस तू? या पेपर बद्दल आम्हा कोणाला का नाही सांगितलंस? हे बघ सुंदर, तुझा हा प्रश्न ना अगदी स्वाभाविक आहे, पण मी हे का केलं ते आधी समजून तर घे. मी तुझ्यासोबत काम करते तर लोकांचा गैरसमज व्हायला ना लय वेळ नाही लागायचं. एक तर तू भोळा आहेस, त्यात मी तुझ्यासोबत काम करते तर माझा तुझ्या प्रॉपर्टीवर डोळा असेल. मी तुला फसवीन, ती हडप करीन, असं लय लोक बोलतील आता. त्यामुळं मी असा विचार केला की समधी प्रॉपर्टी अक्षराताईच्या नावावर करावी, कारण तिला कोणी फसवू नाही शकत. म्हणून मी तिच्या नावावर प्रॉपर्टी करायचा विचार केला. अगदी योग्य आणि दूरदृष्टीने विचार केला आहेस बघ तू. लई प्रामाणिक आणि विचारी आहेस तू. लई कौतिक वाटतं तुझं. बाळा, लई गुणाची हायच बघ. अशीच वाग ग. आपल्यावर कुणी काय बोलायची येळच येऊ द्यायची नाही. खूप मोठी हो. हा, पण माझी एक विनंती आहे की समधी प्रॉपर्टी ना अक्षराताईच्या नावावरतीच राहू दे. तिचं कसं समधीकडे अचूक लक्ष असते, त्यामुळे ह्या समधा प्रॉपर्टीचा ती चांगला सांभाळ करे. अगदी बरोबर बोलती आहेस बघ. होय होय मेनका, तुझं म्हणणं ना एकदम बरोबर आहे बघ. पण अगं हे समजा ना आमच्या लक्षातच आलं नाही. पण तू जे आलं, तू आहे की नाही लयच भारी आहेस. आणि आई, आता बास झाला. या मामा मामीचे आहे ना नको धंदे काय थांबतच नाही. यासनी आहे ना आता घरात थाराच द्यायचा नाही. नाही नाही, असं नका करू. त्यांची यामध्ये काय बी चूक नाही. त्यांचा माझ्या बाबतीत गैरसमज झालाय, त्यामुळे त्यांनी असा अंदाज लावला असेल. त्यामुळे त्यांना माफ करा. त्यांच्या जागी दुसरं कोणी बी असतं ना तर त्यांनी सुद्धा असाच विचार केला असता. त्यामुळे त्यांना माफ करा. अगं काय हे असल्या कसल्या काळजाची बनली आहेस तू? हा, कमाल आहे तुझी. ही दोघं इतकं वाईट वागून मी मोठ्या मनानं माफ केलंच ग त्यांना. उर्वशे, बघितलंस ना, याला म्हणतात माणुसकी, नाती सांभाळणं. मन मोठं असलं ना की कुठल्या बी चुका पचवता येतात. उद्घाटनाला शहाणा उठला आणि नारळ सोडून दगड फुटला. समजा आपल्या चांगलं टी. नाहीतर काय, सगळा आपल्या हातात तोंडाशी आलेला घास या मेनकानं बरोबर तोंड दाबलं आपलं. तुम्हाला सांगते, ही बया दिसते ना तशी अजिबात नाही. लई हुशार आहे बघा. मुळात इतकं चांगलं कोणी बी वागूच शकत नाही. तिला वाटतंय तिची ही सोंग कोणाला कळणार नाहीत, पण मी बरोबर ओळखलंय तिला. वय उर्वशी, हिच्या डोसक्यात नक्कीच काहीतरी डाळ शिजत्या बघ. नाही नाही नाही, आता आपण हिच्या मार्गावर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवून राहणं गरजेचं आहे दोघांना बी. वय, तिचा खरा चेहरा समद्यांसमोर आणल्याशिवाय आपल्याला बिझनेस मध्ये थाराच मिळणार नाही. आता बघाच तिला तिची खरी जागा कशी दाखवते ती. अय मेनका, थांब की जरा.
थांब. अगं काय हो, काय काम आहे का? वय एक काम आहे. यो ना आई अंबाबाईचा धागा आहे, तो तुझ्या हाताला बांधायचा आहे. म्हणजे कसं आहे, आई अंबाबाईचा आशीर्वाद कायम पाठीशी राहील तुझ्या. अहो तो तर कायमच आहे, त्याच्यासाठी या धाग्याची काय गरज आहे? आणि श्रद्धा ना मनातून असायला पाहिजे का समज होतंय. अगं ती तर असायलाच पाहिजे बाई, पण आईची माया येडी असती. तू तर आजच्याला इकडे तिकडे ये जा करत असतेस बाई, माझ्या जीवाला लय घोर असतो बघ. यो धागा हाताला बांधलेला असला ना तर मला वाटलं आई अंबाबाई तुझं रक्षण करते. अहो पण घे ग मेनका, त्यांच्या हळव्या भावना आहेत त्यात. त्या झोप. वय वय मेनका, आत्या जे काय करते ना ते कायम आपल्या भल्यासाठीच असतंय बघ. घे यो धागा बांधून. बाप रे, कधी नव्हत ते तुझ्या भल्याचं बोलतायत. घे घे, बांध बांध. बर, आता देवी आईचं महात्म्य तर आहेच, आणि त्यात आईचा आशीर्वाद मिळतोय तर आपण कुठं तटणार नाही. बांधा. धर. हा झाला बर का. येऊ आता, आणि एकदम हळूहळू जाईल, काही काळजी करू नका. हं, येते. अगं अगं थांब. यो डबा घेऊन जा. डबा? हा अगं लाडू आहे त्याच्यामध्ये, हा घेऊन जा. अहो पण आताच तर समजा खाल्ले, आता अजून आणि कशाला? अगं आईचं प्रेम आहे, तुला आवडतात ना व लाडू म्हणून केले. हा घेऊन जा. अहो पण घेऊन. मेनका, अगं असं आईचं प्रेम सगळ्यांनाच नाही मिळत. घे पटकन. द्या. येऊ. हा येते. या मेनकाचं पितळ उघडं केल्याशिवाय माझ्या जीवाला काही शांती मिळणार नाही. नाही नाही नाही, आजच खपला पाडतो ह्याचा. आई, बरं वाटतंय का थोडं तरी? आई, काय झालं? कसला विचार करता एवढा? काही नाही. माझी ना मागच्या जन्माची पुण्याई असली पाहिजे म्हणून तुझ्यासारखी सून मिळाली. आपल्या नात्याची गाठ वरच कुठेतरी बांधली गेली असली पाहिजे. तू घरात असलीस ना अक्षरा, का कधीच कसलीच उणीव जाणवत नाही बघ. आई, आज असं अचानक का बोलताय? सहजच ग. आणि तसं बी या घरासाठी तू काय काय करत असतेस हे पाहत असते ना म्या. घरावर किती बी मोठं संकट येऊ दे, किती बी वाईट परिस्थिती असू दे, समद्याला धीरानं तोंड देतेस तू. आता तर एवढी मोठी IPS अधिकारी झालीस. तुझं स्वप्न तू पुरं केलंस, पण एवढ्या मोठ्या हुद्द्यावर काम करत असताना बी घरची कर्तव्य कधीच विसरली नाहीस बघ. लई कौतिक वाटतं तुझं. आणि असं वाटतं का देवी आईचा वरद हस्त आहे आपल्यावर. तो तर आहेच आहे. आता या मेनकाच बघ ना, कोण कुठली पोरगी पर आपल्याकडे येते काय, आणि आता तर आपल्या बिझनेसचा केवढा भार सांभाळते आहे. आपल्या या घरासाठी, बिझनेससाठी काय योग्य काय अयोग्य याची जाण ठेवून निर्णय घेते आहे. खरंच असे समाधानाचे क्षण भाग्यानेच अनुभवायला येतात बघ. खरंय आई, मेनकाचं ना आपल्याशी काहीतरी वेगळंच नातं तयार झालंय. इतकी मेहनती कष्टाळू मुलगी आहे ना, आणि तिचं यांच्याबरोबर आपल्या बिझनेसमध्ये असणं
आपलं नक्कीच फायद्याचं ठरेल. वय आणि म्हणूनच ना सारखी एक इच्छा मनात आहे बघ माझ्या. आई बोला की मग. मला असं वाटतंय का काय बी झालं ना तरी या मेनकाचं आयुष्य आपण मार्गी लावायचं. बघ ना एकटी पोर हाय बिचारी, तिला कुणाचा आधार बी नाही, पर आपण तिचा आधार व्हायचं असं सारखं मनात येतंय बघ माझ्या. खरंच आहे, इतका योग्य विचार केलात ना तुम्ही. म्हणजे तिच्यासारखी इतकी कष्टाळू, आपल्या सगळ्यांना इतका निस्वार्थीपणे जीव लावणाऱ्या मुलीचा आपणच विचार करायला हवा ना. आणि आपल्यामुळे जर तिचं आयुष्य मार्गी लागणार असेल तर त्यात आनंदच आहे की, नाही का? खरं आहे. वाह. आणि पुरे आता आई झाला आता हा एक पाय. त्याला बरं वाटलं की नाही? आता ह्याला पण बरं वाटलं. तू काय ऐकणार आहेस? माझं आयुष्य मार्गी लागणार, पण ते तुमच्या समद्यांच्या आयुष्याची वाट लावूनच. अजून लाड करा माझे, अजून गोडाधोडाचं खायला घाल, पण म्या तुमच्या आयुष्यातलं ते कडू कारला आहे जे तुमचं आयुष्य कधी कडू करून जाईल हे तुम्हाला कळायचं बी नाही. या अक्षरानं संपवलं ना माझ्या भावाला. आता मी तिच्या आयुष्यातला एक 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 श्वास मोजणार. तिचं आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय म्या काय शांत बसणार नाही. तुमच्या आयुष्यातल्या आनंदाच्या समद्या गाठी कशा हळूहळू हळूहळू सोडवते ना ते तुम्ही बघाच. कारण वाहत्या वाऱ्याला धरायचं नाही आणि मेनकाचा नाद करायचा नाही. नकोय मला, नकोय नकोय मला काही. सूड पाहिजे, फक्त सूड. कुणीतरी आपल्या मागावर होतं हे नक्की. भले शाब्बास. बरोबर हिची कर्तृत्व उघडी पाडायचा चान्स मिळालाय. आता मेनका तू बघच, तुझा खेळ खाल्लास. आई अगं काय आहे हे? थांब वाचूनच दाखवते. आदरणीय वसुंधरा सूर्यवंशी मॅडम, आपल्या अथक परिश्रमानं आणि दूरदृष्टीनं आपण सूर्यवंशी उद्योग समूह महाराष्ट्रातला एक नावाजलेला उद्योग समूह म्हणून आकाराला आणलेला आहे. आपल्या या प्रेरणादायी वाटचालीचा सन्मान करण्यासाठी आपल्याला हे आमंत्रण.
उद्योग व्यवसायातील वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण कामगिरीचा गौरव करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र उद्योग गौरव 2024 या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. यात आपल्याला सन्मानित करताना आम्हास अपरिमित आनंद होतो हाय. वाय, ही तर खूप मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्र उद्योग मंडळाकडनं आपला सन्मान होणार आहे. खरंच खूप कौतुकास्पद आहे. होय आई, तुला मिळालेलं हे निमंत्रण आपल्या समजांसाठी अभिमानाची गोष्ट आहे बघ. अरे खरं आहे, पण या कार्यक्रमाला जायचं ना तर लागलीच निघायला लागल. आहे हो, मग त्यात काय एवढं, जा की. पण कार्यक्रम आहे कुठे? अगं तेच तर, नाशिकला आहे कार्यक्रम. आता इतक्या लांब जायचं म्हणजे हाय का आता आई? अगं नाशिक कुठं काय भारताबाहेर आहे होय? हा, तू काय बी काळजी करू नकोस. मी आता तुझ्यासाठी गाडी आणि ड्रायव्हर या दोघांची व्यवस्था करतोय बघ. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे सगळी तयारी करतील आणि तुमची बॅग पॅक करण्याची आणि बाकी सगळी तयारी करण्याची जबाबदारी माझी. तुम्ही निश्चिंत राहा. बै तुम्ही दोघं समधी तयारी कराल याची खात्री आहे मला. पण खरं सांगू का, इतक्या लांब प्रवास करून जावं असं नाही वाटत मला. आणि तसं बी आता सूर्यवंशी उद्योग समूहाची समधी जबाबदारी सुंदर सांभाळतो आहे. तेव्हा हा पुरस्कार बी त्यानंच स्वीकारायला हवा असं मला वाटतं. तुम्ही दोघं गेलात ना तर मला लई भारी वाटेल बघ. आई, तुमचं बरोबर आहे, पण ह्या सगळ्या बिझनेसचा इतका मोठा डोलारा तुम्ही तुमच्या कष्टाने उभा केलाय आणि हा सन्मान व्हायलाच हवा. अगं आतापतूर लई पुरस्कार स्वीकारले आहेत मी, कौतुक बी लई झालंय. पण आता सूर्यवंशी उद्योग समूहाचं भविष्य, उद्योग समूहाचा चेहरा सुंदर आहे, तो बी लोकांसमोर यायला हवा. म्हणून मला असं वाटतं की तुम्ही दोघांनी या कार्यक्रमाला जा. हा, छान होईल बघते. आई, मला आवडलं असतं खरंच यांच्यासोबत जायला, पण ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड लोड आहे आणि सुट्टी मिळणं जरा अवघड दिसतंय. असं म्हणतेस, पण तू नाही म्हणजे सुंदर एकटा जाणार? नाही नाही आई, यांच्यासोबत मेनका गेली तर चालेल का? म्हणजे तुम्हाला काही हरकत नसेल तर. तसंही आता एकत्रच काम करतात दोघं, तिलाही काहीतरी वेगळा अनुभव मिळेल. हा, अगं हे तर लई बेस होईल. माझ्या आधी ध्यानातच आलं नाही, मग छान होईल. काय र, तुला चालेल का? हा हा, चालेल चालेल. आता माझ्या मनात तिच्याबद्दल काय बी आडी नाही. चालेल चालेल, आता आमची मैत्री झाली आहे. ठरलं तर मग. ठरलं. मेनका आणि सुंदर हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी नाशिकला जाणार. वा, मस्त. माझं आयुष्य मार्गी लागणार, पण ते तुमच्या समध्यांच्या आयुष्याची वाट लावूनच अजून गोडाधोडाचं खायला घाल. पण म्या तुमच्या आयुष्यातलं ते कडू कारलं आहे जे तुमचं आयुष्य कधी कडू करून जाईल ते तुम्हाला कळायचं बी नाही. उर्वशी, कसा आहे व्हिडिओ? हा, सगळ्यांच्या समोर आपल्याला तोंडावर पाडलं होतं ना ह्या मेनकानं. आता हे सगळ्यांसमोर आलं का नाही, बघच कसा त्याच्या इज्जतीचा फालुदा करतो ते. हो, कसली कमाल केली आहे सा तुम्ही. हा, कसला भारी व्हिडिओ काढलाय. कसं काय जमलं तुम्हाला? म्हणजे अहो म्हणजे असं की यो व्हिडिओ बघून मला तुमचं लईच कौतुक वाटायले. या व्हिडिओनं त्या मेनकाचं काय होईल याची कल्पनाच करू शकत नाही. मुठीनं साखर पेरली आणि वांग्यात घालते कारली. आता बघा तिचं जगणं कसं मुश्किल करून टाकते. नाही नाही उर्वशी, तिचं फक्त जगणं मुश्किल करून चालायचं नाही. तिने लय त्रास दिलाय आपल्याला, डोक्यावर लय मिरा वाटलेत तिनं. तिला असं सहजासहजी सोडायचं नाही, धक्के मारून ह्या घरातनं हाकलवून लावायचं बाहेर.
होणार ते बी होणार. पर ये बॉम्ब तर फुटू द्या. ह्यो बॉम्ब फुटणारच. वय यो बॉम्ब तुमच्या लाडक्या बहिणीसमोर फोडायचा. आता खरा खेळ सुरू होणार. तर मग ठरलं, गेम ऑन. आता बघा पुंगी वाजवून कशी तिला नांगी टाकायला लावते ती. अय मेनका, लाडू खाल्लेस का? वय वय एक नंबर होते. त्यात तुमच्या मायचा गोडवा म्हटल्यावर काही विषयच नाही, जकास होते. बाज बाज कौतिक पुरे. बरं एक सांगायचं राहून गेलं, लाडू गोड लागतायत म्हणून समदेच्या समदे एकटीने संपू नगस. थोडे शौर्याला पाठव बर का, त्याला बिलही आवडतात. बरं जाते लाडू द्यायला, त्या निमित्तानं भेट होईल त्याची. पण आता आतमध्ये जाते, लई काम आहेत बघा. ऐ, एवढी अस्वस्थ का दिसतीस ग? बरी आहेस ना? त्या उर्वशीनं पुन्हा काही त्रास दिला नाही ना? नाही नाही, उर्वशी मामींना मी आता काय बोलायचा चान्सच देणार. मी ठरवले आतापासून समजा जपून करायचं मग, त्यामुळं काही नाही. बरं काय बी त्रास झाला ना तर मनातल्या मनात पुढत राहू नगस. लक्ष लगच येऊन मला सांग. अयो माझ्या लाडाची आई, समजा सांगे. पण आता जाऊ द्या, जरा गडबड आहे. बरं जा बाई, मला बिलही काम आहेत. हा चल. उर्वशी मामींना वाटलं मी शांत, पण आता तिच्या प्रत्येक पावलावर माझं उत्तर तयार असणार. पुन्हा नाटक करायला लागणार. पण या वेळेला मात्र कुठला पुरावा पाठी ठेवू देणार नाही. उर्वशी मामी, तुमचा खेळ आता संपला.